नमस्कार, मी सविता विंचू। आजच्या आपल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा बगीचा दाखवणार आहे आणि मी कोणती झाडे लावली ती दाखवणार आहे। तर चला आपण बघूया। तर आता चला आपण मस्त बाहेर जाऊया। तर ही आपण बाहेर येतोय। तर मी ना खूप अशी झाडं लावलेली छान छान। तर आज मी ती तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघ, हे जे पहिले झाड आहे ते सीताफळाचं आहे। तर हे खूप जुनं आहे आणि इतकं छान फळं येतात याला। आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही बाहेरून सीताफळं विकत आणलीत। जेव्हा पण सीताफळाचं सीजन असतं ना, आता आम्हाला म्हणजे मनधायचे खायला भेटतात। आणि 2 झाडं आहेत, एक दुसरीकडे लावलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे बाजूला जी भिंत आहे ना, तिथं आम्ही छोटी छोटी झाडं लावलेली आहेत। खूप सारी झाडं आहे, चला मी तुम्हाला दाखवते। हे एक पाटी, त्याच्यामध्ये मी कांद्याची पात, धणे, परत तिथं अद्रक पण लावलेले आहेत मी। आणि लिंबाचं झाड, परत असे शेंगदाणे टाकले, त्याचं एक आलेले आहेत। आणि आवळा आहे, शोपीचं आहे। तर हे ना मी आता मोठे झाले, ते बाजूला छोट्याशा कुंडीत लावणार आहे सगळे वेगवेगळे। तर पहिले मी असंच बी टाकून दिलेलं होतं। आणि हे एक शोपीचं, याला फुलं खूप मोठे येतात छान। तर एक नागलीचं पानाचं पण वेल मी लावलं आहे। आणि हे जे आहेत ना, ती जाई। तर हे त्याच्या बाजूलाच माठामध्ये मी ना गुलाब लावले आहे, तो कलमी गुलाब आहे। आणि त्याला इतके छान फुलं येत आहेत ना, तर त्याचे फुलं असे मस्त असे मोठे येतात। हळूहळू जसं फुलतं ना, तसं मोठं होत चालतं। आणि खूप साऱ्या अशा कळ्या लागलेल्या आहेत त्यांना। आणि पावसाळ्यात तर खूपच छान होतं ते झाड। आणि हे बघा किती मस्त असे फुलं आले आहेत, कळ्या आहेत। तर त्याच्या बाजूला पण इतके छान झाडं लावलेली आहेत मी। हे बघा खूप मोठं झाड आहे ते, असं वेली गुलाबसारखं टाईप येते। आणि हे बघा किती फुलं आलेत। आणि बाजूला पण आहे ना मोगरा आहे, मोगऱ्याच्या खाली तिथं बाजूला पण आहे ना कढीपत्ता, असे शोपीचे झाडं लावले, जास्वंदी, ते सगळे काही झाडं आहेत अजून। तर हे पण शोपीसचं मी शोपीस बनवलं होता, तर त्याच्यामध्ये लावले ते। आणि हे जे आहेत ना, ते बेलाचे झाड आहेत। आणि हे बाकी रताळाचा वेल आहे, जो आम्ही स्वतःहून लावलं, म्हणजे कोंब आले होते तर लावून दिले। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीची झाडे दाखवणार आहेत।